पालकमंत्रीपदावरून महायुतीमधला वाद चव्हाट्यावर. नाराजी नाट्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती. पहाटेचा शपथविधी हे अजितदादांविरोधातलं षडयंत्र. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा दावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये होणार सहभागी. महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक आणण्याचं लक्ष्य. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी अकोल्यात आज जनआक्रोश मोर्चा. मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यासोबतच देशमुख कुटुंब उतरणार रस्त्यावर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामिनावर आज होणार सुनावणी. खंडणी प्रकरणात केज न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष. सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलीस पुन्हा नेऊ शकतात. त्याच्या निवासस्थानी तो प्रसंग रिक्रिएट करून अनेक अनुत्तरित प्रश्नांची मिळू शकतात उत्तरं. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात संजय रॉय दोषी. आज सुनावली जाणार शिक्षा. फाशी की जन्मठेप होणार याकडे लक्ष. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेणार शपथ. सोहळ्याला जगभरातील दिग्गज राहणार उपस्थित. रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. शपथविधी सोहळ्याआधी भेट घेत ट्रम्प यांचं केलं अभिनंदन. खो खोच्या पहिल्या विश्वचषकावर भारतीय महिला आणि पुरुष संघानं कोरलं नाव. नेपाळचा पराभव करत भारतीय महिला आणि पुरुष संघानं मारली बाजी. आणि अभिनेता करणवीर मेहरा ठरला बिग बॉसच्या 18व्या पर्वाचा विजेता, तर विवियन डिसेनाला उपविजेतेपद.